तुळसा मावशी, तुळसा मावशी. शंभू बाळ, अहो इतक्या रात्री उठून का आलात? काय झालं? स्वप्न पडलं का? मला भीती वाटत होती म्हणून मी रमाईला उठवलं, तीच मला ओरडली, म्हणून मी तुझ्याकडे आलो. बरं, काहीच हरकत नाही. आता मी आहे ना, अजिबात घाबरायचं नाही. हा, तुम्ही निवांत इथेच झोपा. हा, झोपा झोपा, अजिबात घाबरू नका. डोळे बंद करा पाहू. शंभू, शंभू, शंभू पलंगावर नाहीयेत. कुठे गेला असेल? अरे देवा, परत कुणी माझ्या शंभूला पळवलं की काय? बाबाजी महाराज, शंभू, ए शंभू बाळा, अरे कुठे गेलायस तू? शंभू, शंभू, ए शंभू. सखू सुद्धा मांडणीत असाच दिवा लावायची. म्हणजे ही, बापरे, सखू पुन्हा आली की काय घरात? आत्ताच्या आता हिच्या झिंज्या पकवून सगळ्यांसमोर नेऊन हे कोण आहे ते सगळ्यांना सांगू का? सासूबाई, सासूबाई, दोन दोन तुळसा झोपलेली एक आणि ही दुसरी. घाबरलात का? सगळ्यांना जाऊन सांगाल की चेटकीण परत आली आहे? सांगा, सांगा ना. पण बघा, शंभू माझ्या कुशीत झोपलाय. मी गळा दाबीन ना त्याचा, मी गळा दाबीन ना त्याचा, गळा दाबीन. दाबू, हा, शंभूचा गळा दाबू, शंभूचा गळा दाबू. अरे देवा, मला भास झाला की काय? खरंच दुसरी तुळसा दिसली की माझ्या मनातले विचार होते ते. नाही नाही, पण घाबरून जाता कामा नये. सावध राहून हुशारीने गनिमी काव्याने मला तुळसाला जाळ्यात अडकवून सत्य जाणून घ्यायला हवं. काही करून चालणार नाही. आता पुढचं पाऊल उचलायलाच लागेल, नाहीतर ही घराचा सत्यानाश करेल.